नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवणार आहोत. कंप्लीट दी फॉलोइंग टेबल हा आपणास टेबल कंप्लीट करायचा आहे. सोडूया. समजा मित्रांनो, आणि हा पॉवर जर 6/7 असेल तर याला आपण असं लिहू शकतो 25 1/7 × 6 आहे की नाही, किंवा असे लिहू शकतो 25 1/7 आणि याचा पॉवर 6, किंवा असंही लिहू शकतो हा पॉवर इथे आणि हा पॉवर येथे 25 6 आणि पॉवर 1/7. कारण ए रेस टू एम एन असा असेल तर ए रेस टू एम आणि एन असंही लिहिता येते आपणास, किंवा ए रेस टू एन आणि असंही लिहू शकतो आपण. त्याप्रमाणे आता आपला पहिला प्रश्न 225 पॉवर दिलेला आहे 3/2, तर यास आपण असं लिहू शकतो 225 1/2 आणि 3/3 हा असं लिहिता येईल आपणास. पॉवर किती आला मग 3ला आपण काय म्हणतो क्यूब. मग क्यूब ऑफ स्क्वेअर रूट कारण पॉवर हा हाफ आहे. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ संख्या कोणती 225. तर येथे आपण आता 225 पॉवर अल्टरनेट करू. 3 पॉवर हा घेऊ आणि 1/2 हा पॉवर घेऊ. तर रूट ऑफ दी पॉवर हे कसं रीडिंग करणार आपण. रूट 1/2 पॉवर आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ काय आहे क्यूब ऑफ 225 ऑफ क्यूब ऑफ 225. त्याप्रमाणे हा प्रश्न 45 आपणास असं लिहिता येईल 1/5 आणि पॉवर याचा 4 घेता येईल. आता पॉवर ऑफ दी रूट म्हणजे पॉवर कितवा पॉवर आहे हा 4th पॉवर, म्हणून 4th पॉवर ऑफ कशाचा कितवं रूट आहे 1/5 म्हणजे 5th 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आता पॉवर आपणास अल्टरनेट करायचा आहे 45 आणि इथे 4 पॉवर आणि 1/5. तर हेडिंग कसं होईल 1/5 म्हणून 5th रूट आहे ना 1/5. 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 4th पॉवर ऑफ 45. आता 81 1/7 आणि हा पॉवर आपण 6 घेऊ शकतो. आता हा पॉवर ऑफ दी रूट म्हणजे 6th पॉवर ऑफ दी रूट कोणतं 7th ऑफ दी 7th रूट ऑफ 81. आता येथे आपण 81 पॉवर अल्टरनेट करू. 6 येथे घेऊ आणि हा 1/7 येथे घेऊ. तर रूट ऑफ कितवं रूट 1/7 7th root of
सिक्स्थ पावर ऑफ 81 100 1/10 आणि इंटू 4 असं होऊ शकते. पॉवर हा होईल पॉवर फोर्थ पॉवर ऑफ रूट 10th रूट ऑफ 100. हा पॉवर अल्टरनेट केला तर 100 पॉवर 4th येईल आणि रूट होईल 10th रूट 10th रूट ऑफ फोर्थ पावर ऑफ 100 21 याला आपण 1/7 आणि इंटू 3 म्हणजे 3ला आपण येथे घेणार. पॉवर 3 आहे, 3ला आपण क्यूब म्हणतो. क्यूब ऑफ 7th रूट क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. आता हा पॉवर आपण इंटरचेंज करू तर इथे 3 होईल आणि येथे 1/7. आता वाचणार कसं आहे, रीडिंग कसं करणार. 7th 1/7 म्हणजे 7th रूट ऑफ पूर्ण ब्रॅकेटचं ऑफ क्यूब ऑफ 21. समजलं मित्रांनो. पुढचा प्रश्न. राईट दी फॉलोइंग नंबर इन दी फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. इंडायसेस हा आपला रॅशनल नंबर असला पाहिजे. हे सेंटेन्स आपल्याला इंडायसेस रॅशनल नंबर आला पाहिजे असं लिहायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 21. स्क्वेअर रूट दिलेले 5th पॉवर ऑफ 21 121चा 5th पॉवर. स्क्वेअर रूट पण दिलेले. स्क्वेअर रूट त्याचा पॉवर असतो म्हणजे हाफ पॉवर असतो. स्क्वेअर रूट कशाचं घ्यायचं आहे. 5th पॉवर ऑफ 121 म्हणजे 5th पॉवर 121चा 5th पॉवर हा ब्रॅकेट आणि पॉवर होईल हा हाफ इथे लिहू आपण. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 121 5th पॉवर आहे आणि हा पॉवरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 121 5/2 असं लिहू शकतो. हे येईल आपलं आन्सर. आता क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324 क्यूब दिलेला आहे म्हणजे पॉवर 3 घेणार आपण. कशाचा पॉवर. 4th रूट ऑफ 324 फोर्थ रूट म्हणजे 1/4 पॉवर आणि 324चा 1/4 पॉवर आणि याचं हे पूर्ण क्यूब म्हणजे हे 324 इंटू हे पॉवरमध्ये 1/4 इंटू 3 म्हणजे 324चा पॉवर किती होईल 3/4. हे येईल आन्सर. आता 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 5th रूट आहे. 5th रूट म्हणजे पॉवर 1/5 म्हणजे 1/5 पॉवर कशाचा घ्यायचा आहे. ऑफ स्क्वेअर ऑफ 264 स्क्वेअर ऑफ 264चा स्क्वेअर आणि त्याचं हे
5th रूट होईल. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 264 आणि पॉवरचं मल्टिप्लिकेशन 2 × 1/5 इक्वल टू 264 2/5 होईल. हे झालं आन्सर. क्यूब रूट ऑफ 3 क्यूब दिलेला आहे म्हणजे पॉवर 3 घेणार आपण. क्यूब रूट ऑफ 3 क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3 ऑफ 3 म्हणजे 3चा 1/3 पॉवर आणि त्याचं हे क्यूबसाठी आपण 3 घेतला. क्यूब रूट ऑफ 3 क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3 ऑफ 3 म्हणजे 3चा 1/3 पॉवर आणि त्याचं क्यूब पूर्ण. हे जर सोडवलं आपण पॉवरचं मल्टिप्लिकेशन 1/3 × 3 होईल इक्वल टू 3 आणि पॉवर 3/3 होईल 3/3 3चा पॉवर 3/3. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.